तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे आमच्या येथील शिवमंदिरात। तर मित्रांनो, हे शिवमंदिर आहे अंबरनाथ वेस्टला, 3 झाडी खदान येथे। या मंदिराचे नाव आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर। तर मित्रांनो, हे मंदिर खूपच छान आहे, आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे। तर चला मित्रांनो, जाऊया मंदिरामध्ये। मंदिराच्या बाजूलाच एक फुलाचा स्टॉल आहे, इथे फूल, दुर्वा सर्व काही भेटून जाते। तर मी इथून बेलाचे पानं घेतली आहे। तर चला मित्रांनो, जाऊया आता मंदिरामध्ये। मंदिरात एंट्री करताच समोर नंदी महाराजांचे दर्शन होते, सोबत कासवाची मूर्ती देखील आहे। मंदिराच्या एका बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला हनुमंताची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यामध्ये 4 मुखी शिवपिंड स्थापन केलेली आहे। तर चला मित्रांनो, दर्शन घेऊ देवाचे। मंदिराच्या बाजूलाच हातपाय धुण्याची सोय केली आहे, तिथे भाविक हातपाय धुवून घेऊ शकतात। तर चला मित्रांनो, सर्वात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। तुम्हीही बाप्पाचे दर्शन घ्या आणि मीही बाप्पाचे दर्शन घेतो। गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे, आता मी हनुमंताचे दर्शन घेतो, तुम्हीही घ्या। हनुमंताचे दर्शन झालेले आहे, आता गाभाऱ्यात जाण्या अगोदर मी नंदी महाराजांचे आणि कासवाचे दर्शन घेतो, मग आपण गाभाऱ्यात जाऊया। नंदी महाराजांना बेल अर्पण करून महादेवाचे स्मरण केले। ओम नमः शिवाय। नंदी महाराजांची मूर्ती खूपच सुंदर आहे, तुम्हाला मी पूर्ण दाखवतो मूर्ती, म्हणजे तुम्हाला समजून येईल। आय होप मित्रांनो, तुम्हाला नंदी महाराजांचे छानपैकी दर्शन झालेले असतील। तर चला आता गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया। गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला 4 मुखी शिवपिंड दिसून येते, ती खूपच सुंदर आहे आणि बरोबर त्याच्या समोरच पिंडीच्या पार्वती देवीची मूर्ती देखील आहे। तर चला आपण त्यांचे दर्शन घेऊया। आणि मित्रांनो, हे मंदिर पूर्वमुखी आहे। तर मित्रांनो, कृपया करून कोणीही कमेंट करू नका की तुम्ही मंदिरात हे काय घालून आला आहात। तर मित्रांनो, याला कॅलिपर बोलतात। देवाचे नामस्मरण करून मी शिवपिंडीवरती जल अर्पण केले। जल अर्पण करून झाल्यावरती देवाचे नामस्मरण करत मी शिवपिंडीवरती बेल अर्पण केले। तर मित्रांनो, माझी देवाची पूजा झालेली आहे, तर चला देवाचे जवळून दर्शन घेऊया। तर मित्रांनो, माझे देवाचे छानपैकी दर्शन झालेले आहे। आता मी गाभाऱ्यातून बाहेर आलेलो आहे
चला मंदिराच्या बॅक साईडलाच नागदेवतांची मूर्ती देखील आहे, तिथे त्यांचे दर्शन घेऊया। तर मित्रांनो, हे तलाव अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे। समोर तो रस्ता दिसतो ना मित्रांनो, तो रस्ता टिटवाळा जाणारा रस्ता आहे। तिथे त्या रस्त्यावरती सकाळी सकाळी लोक जॉगिंगसाठी येतात। सकाळचे 8 वाजले आहेत, त्यामुळे खूपच शांत आणि सुंदर वातावरण आहे। मित्रांनो, इथे ऊन जास्त असल्यामुळे आजूबाजूची सर्व झाडं इथे जळलेली आहे। नाहीतर पावसाळ्यामध्ये इथे खूप हिरवगार असतं, एकदम दिसायला खूप सुंदर वातावरण दिसतं इथं। मित्रांनो, या डोंगरावरती 3 वडाची झाडं आहेत, त्यामुळे या एरियाला 3 झाडी असे म्हटले जाते। आय होप मित्रांनो तुम्हाला हे नक्की आवडेल। आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।